नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या पुढे एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे YouTubeच्या माध्यमातून. तर सगळ्यांना माहिती आहे की आता सेकंड राउंड चालू होणार आहे लवकर. खूप सारे आता आपले मेडिकल फील्डचे राउंड्स चालू झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामधलं CET सेल मार्फत जे आपल्या रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे फर्स्ट राउंडचा, ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल मी जास्त तुम्हाला सांगणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये अंदाजे सेकंड राउंडला किती कट ऑफ खाली येऊ शकतो, त्याचा आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी काढलेला आहे. आपली काय परिस्थिती असू शकते सेकंड राउंडला, त्याच्याबद्दल अगदी आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपापल्या कॅटेगरीनुसार मी प्रत्येक विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार इथे मी स्क्रीनवरती तुम्हाला एकंदरीत मार्क सांगते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सेकंड राउंडला MBBS मिळेल का नाही कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती मी काढलेलं आहे. गव्हर्नमेंट MBBS 2024 सेकंड राउंड एक्सपेक्टेड कट ऑफ. ओके, ही कॅटेगरी आणि फर्स्ट राउंडचा कट ऑफ अगदी सगळ्या मुलांना SML सकट माहित आहे आणि सेकंड राउंडचा मी एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ओपन कॅटेगरीचा फर्स्ट राउंडला विद्यार्थ्याला 642 ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती. तर सेकंड राउंडला आम्ही एक्सपेक्टेड काढलेला आहे 638 ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. ओके, आणि SCBC ला 635 ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली होती. तर सेकंड राउंडला मी एक्सपेक्टेड काढलेलं आहे 630 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना SCBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेकंड राउंडला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. आणि पुढे मी तर तुम्हाला आणखी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की नेक्स्ट कॅटेगरी कोणती असू शकते. EWS, तर 617 ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती EWSच्या विद्यार्थ्याला. तर सेकंड राउंडला 614 पर्यंत विद्यार्थ्यांना सीट मिळण्याची शक्यता आहे. आणि OBCचा विचार जर केला आपण तर 638 या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि इथे सेकंड राउंडला 635 मार्क आम्ही एक्सपेक्टेड काढलेले आहेत OBCच्या विद्यार्थ्यांना. हे गव्हर्नमेंट MBBS झाले. मी तुम्हाला फक्त इथे मी मार्क सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊ शकतो. ओके, आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 557 ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती आणि सेकंड राउंडला 554 पर्यंतच्या मार्कच्या विद्यार्थ्यांना इथे सीट्स अलॉट होण्याची शक्यता आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर फर्स्ट राउंडला 432च्या मार्कला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि सेकंड राउंडला 428 ला विद्यार्थ्याला सीट अलॉट होऊ शकते 99%. आणि VJ कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर फर्स्ट राउंडला 602 मार्कापर्यंतच्या विद्यार्थ्यांना सीट्स अलॉट झाली होती फर्स्ट राउंडला आणि सेकंड राउंडला 598 मार्कापर्यंत विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याची चान्सेस मॅक्झिमम राहणार आहे. आणि पुढची मी आणखी तुम्हाला इथे कॅटेगरी मी ते दाखवते विद्यार्थी मित्रांनो, अगदी NT1. ओके, तर इथे मी इथे काढलेल्या NT1चं फर्स्ट राउंडला 580च्या मार्कच्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती. सेकंड राउंडला 575 पर्यंत विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याची शक्यता आहे. NT2चा जर विचार केला तर 625 या मार्काला फर्स्ट राउंडला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती NT2चा आणि सेकंड राउंडला आपण इथे पाहू शकतो 620 मार्काला विद्यार्थ्याला सीट अलॉट होण्याचे चान्सेस आहेत सेकंड राउंडला. NT3च्या विद्यार्थ्यांचा आपण इथं काढलेला आहे 637 मार्क फर्स्ट राउंडचा आणि सेकंड राउंडचा 634 मार्कला सीट अलॉट होण्याची शक्यता आहे. आणि डिफेन्स 1, 2, 3 इथे आपण पाहूया. डिफेन्स 1 तर 602 मार्काला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि सेकंड राउंडला 598 ला सीट अलॉट होण्याची चान्सेस आहेत. आणि डिफेन्स 2 ला आपण इथे पाहू शकतो 584 ला सीट अलॉट झाली होती आणि त्या सेकंड राउंडला 580 पर्यंत विद्यार्थ्याला सीट्स अलॉट होण्याची शक्यता आहे. आणि डिफेन्स 3 चा जर विचार केला तर 600 मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती फर्स्ट राउंडला आणि सेकंड राउंडला आम्ही कट ऑफ काढलेला आहे इथे 558 पर्यंत विद्यार्थ्याला डिफेन्स 3 ला सीट अलॉट होण्याची चान्सेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल फर्स्ट राउंडला कितीला आपल्याला गेला होता कट ऑफ. खूप हायर साईडला कट ऑफ गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये. अगदी SC STचा तुम्ही पाहू शकता खूप कट ऑफ वाढलेला आहे. सेकंड राउंडला पण अगदी जास्त मार्काचा फरक पडणार नाही, 3 ते 4 मार्कापर्यंत खाली येऊ शकतो. अगदी आम्ही हा एक्सपेक्टेड 99% आम्ही एक अंदाज बांधलेला आहे. तर तुम्ही हे मार्कवरनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही घेऊन चालू शकता. म्हणजे तुम्ही किती सेफ झोन मध्ये आहेत हे तुमच्या लक्षात येतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी. आणि मी माझा पुढचा व्हिडिओ सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज बद्दल अगदी मी तुम्हाला ह्या सेम कॅटेगरी वाईज म्हणजे प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार फर्स्ट राउंडला किती कट ऑफ गेला होता आणि सेकंड राउंडला किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला अगदी पुढच्या माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी सांगणार आहे. जे काही नवीन विद्यार्थी असेल आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि अगदी तुमचे मित्र किंवा नातेवाईक असतील त्यांनाही त्यांची गरज असेल, त्यांचे स्टुडंट्स मुलं असतील ह्या वर्षी
तर त्याही विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी हा व्हिडिओ तुम्ही सेंड करू शकता. त्याला याचा फायदा होऊ शकतो. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.